तर कशी आहे चंद्रपूरची पब्लिक. आता आदित्यच्या इथे येऊन होतं कारण की आपल्याला जायचं होतं चाय प्यासाठी. बरं तर गाडी वगैरे काढली ना आपण निघलो आता टपरीवर जायसाठी. आता टपरीवर गेला चाय घेऊन ऑर्डर केला तर भाऊनं तर आता चाय सांडवर टाकला. भाईले जास्तच चाय प्यायची तलब होती वाटते. चाय दुसरा घेऊन टाकला आपण नंतर चाय प्यायला लागलो होतो. बरं तर चाय घेऊन पिऊन झालं आपल्याला पुन्हा आता रोहिणीचा कॉल आलता ना आपण निघलो होतो आता घराकडे जायसाठी. घरी गेल्यावर तर ऑर्डर येऊन होतं त्याच करताना आम्ही आलतो पुन्हा वापस. आता वापस आल्यावर पार्सल वगैरे सोडवलं होतं आणि तेच आता ओपन वगैरे करत होतो कारण की पार्सलच्या अंदर होती आपली पॉश. आता पॉश वगैरे आधी त्याच्या इथे ठेवली आणि त्याच्या आता मामीच्या शूट करायचं होतं त्यासाठी आम्ही जात होतो वडाच्या झाडाकडे. आज होती ना वट पौर्णिमा त्या शूट करायचा होता. चला मग तुम्हाला मी पण थोडा व्हिडिओ दाखवतो. आता सगळे काही तर व्हिडिओ होऊन झालते त्याकरताने आपण आता जात होतो घराकडे. मला पण घरून कॉल आला का घरी ये म्हणे काहीतरी आता ऑर्डर केलं यांनी घरी तर तेच आता लावासाठी कारण की यांची हाईट तर काही पूर्ण नव्हती. आता मला चढवलं वरतं आणि ते आता सगळ्या जागी आपण पूर्ण लावून टाकलं. आणि भाई लाईन नाही आता याच्या करता एवढी गरमी होते ते काही बोलायचं कामच नाही. आता इकडे यांनी आता बाहेरचे वगैरे लावत होते आणि मी आता इकडे आरशा मंदिर पाहत होतो. आता एवढ्या गर्मीमध्ये आदित्य भाऊचा कॉल आला आणि चल म्हणे आता पोवाल जाऊन. मी कुठं नाही म्हणणार होतो भाई एवढ्या गर्मीमध्ये सकाळपासून लाईन नव्हती त्याकरता आपल्याला पोवाले जाणच होतं. याचे कपडे प्रेस करायचे होते कारण की हे पण आता गावले जाणार आहे. बरं तर पहिलं आपण भटाडीकडून जावं म्हणलं आणि तिकडूनच जात होतं आपल्याला. पहिलं तर आपण इससाठी कपडे देऊन दिले आणि त्याबाद आपण गेलो डायरेक्ट पट्ट्यावर. आता पट्ट्यावर आलं आणि इकडे पोट्टे दिशी ना असं तर होऊ शकतच नाही. इकडं आता पहिलं शिवून होते ना आम्ही गेल्यावर काय विषय आहे का भाऊ गाडी लावली आणि डायरेक्ट आता पाण्यामध्ये लावलं आदित्य भाऊ पहिलं आणि त्याबाद आपणही गेलो. आता दोघांना एकामेकाचे व्हिडिओ वगैरे काढले ना आपल्याला तर काही पोहता नाही येत. आधी त्याला येते पोहता आता आपण कसं तरी आता डुबकी मारू होतो तिथं. बरं तर पोहणं गिन झाल्यावर इकडला व्ह्यू तर एक नंबर होता आणि त्याबाद आले इकडे खाली. आता खाली म्हणजे व्हिडिओ काढ म्हणणे काढला भाऊचा व्हिडिओ आणि त्याबाद आपण निघलो आता ज्यासाठी तर मंका भावना आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.